भूमी 11 कुंदे टीम आपल्यास 2 धाब्याची पार्टी आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. कारण या स्पर्धेमध्ये नियम आहे की टॉस कंपल्सरी मिड इनिंग मध्ये होतोय. त्यामुळे करण धुळे आणि पुन्हा आयोजन कमिटीने सांगितलंय की 2 धाबाची पार्टी तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येईल. त्या धाबा आपण इतर टीमच्या खात्यामध्ये ऍड करू. 1 ओव्हरचा खेळ ज्यावेळेस संपन्न होईल त्यावेळेस त्या 2 धाबा ऍड केल्या जातील. कारण मागील मॅच मध्ये देखील आपण पाहिलं उमरोली संघ थोडासा उशीर झाला, त्यांनाही आपण पार्टी दिली आहे. ते देखील या स्पर्धेमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री दाखल झालेत. सुधीर शेठ धुळे. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. हॅलो चेक. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करत आहोत. वेलकम ऑल. लेट भगवान धुळे मेमोरेबल ट्रॉफी 2026 2026च्या स्वर्गीय भगवान धुळे स्मृती चषकामध्ये आपलं स्वागत आहे. कुठल्या तरी गाडीची मिरर रिफ्लेक्ट होता.
चला मॅचला आपण सुरुवात करतोय. पहिल्या बॉलवरती जेल निसटला आणि तो देखील राहुल काठेचा. साहिल दरे इनफिल्डच्या बरण्या घेतलाय डीप बॅकवर्ड पॉइंट. 2-2 क्षेत्ररक्षक 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पाठ बरे, परंतु बॉल नाही थांबणार. जाईल सीमा रेषा पार, चौकार. आज चौकार आलाय. चौकाराच्या साथीनं धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीपची टोटल आता 5 आकड्यावरती पाहायला भीतीये. पहिल्या बॉलवरती एक सिंगल झेल निसटला होता आणि त्यानंतर हा चौकार आलाय. संग्राम 11 नितलस हा संघ मैदानावरती खेळतोय. त्यांच्या विरोधात भूमी 11 कुंदे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॉलर बॅकड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पूर्णपणे आपण पाहतो इथे सक्सेस झालाय, कारण चेंडूला उचलण्यामध्ये थोडस वेळ घेतला, त्यामुळे सिंगल मिळतीये. धावफलक 6 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. खूप चांगली स्पर्धा. स्वर्गीय भगवान धुळे स्मृती चषक या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय दिवस क्रमांक 4 मध्ये ही स्पर्धा रंगताना तुम्हाला दिसेल. मला तयार बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका हा देखील फसलाय. दुसऱ्यांदा संधी निर्माण झाली आहे राहुल काठेला आउट करण्याचे. अखेर राहुल काठेने मैदान सोडलंय. धक्का लागतोय पहिला. या मॅच मध्ये जेल निसरल्यानंतर जास्त काही मागात पडला नाहीये राहुल काठे, त्यामुळे आता इथून मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. पहिला झटका लवकर लागलाय. नवीन बॅटर बदलावरती तुम्हाला पाहायला मिळेल. कुणाल भोईर दाखल होतोय. संग्राम 11 या दाबानं संघ खेळत असतो. खर तर टोंडरेगावचे उद्योजक समाजसेवक सचिन पाटील भाया यांच्या मुलाच्या नावानं संघ मैदानावरती खेळतो आणि नेहमीच पुरस्कृत करत असतात. मग त्यांच्या साथीला शैलेजी पावशे नितलस गावचे उद्योजक आणि समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. आणि खरं तर एक मोठी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. संग्राम गावाच्या मैदानावरती एक मोठी स्पर्धा आपण पाहिली आणि त्यानंतर आता या स्पर्धेमध्ये देखील चांगला खेळ जरूर पाहायला मिळेल. लवकर आउट झालाय राहुल काठे या बॅट्समध्ये, त्यामुळे आता जिम्मेदारी आहे कुणाल. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. जागेवर खेळायचा प्रयत्न, पूर्णपणे फटका ऑन साईडला खेचला होता, नाही जमलं. भूषण शेलार बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहताय. षटक क्रमांक 1 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय. बोला तयार. आडवा बाट खेचण्याचा प्रयत्न, अजून एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. या मॅच मध्ये षटक क्रमांक 1 घेऊन आलाय मॅन्डेटरी पॉवर प्लेचं ओव्हर नंबर 1 तुम्हाला पाहायला मिळेल. आणि बॉलिंग ट्रॅक वरती भूषण शेलार दाखल झालाय. ओव्हर नंबर 1 चा खेळ आता संपन्न झालाय. टीमची टोटल पहिल्या ओव्हरच्या अंती जाऊन पोहोचली फलकावरती फक्त 6 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. पहिल्या ओव्हरच्या अंती 6 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. ओव्हर नंबर 2 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. विनोद आलेत बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 मध्ये. सराव करू नका, लवकरात लवकर आता सुरुवात करा. ओव्हर नंबर 2 बॉलिंग ट्रॅक वरती विनोद घायाळ दाखल होतोय. राईट ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल आणि एलबीडब्ल्यू च्या स्वरूपात परतावा लागेल माघारी. साहिल दरेला देखील मैदान सोडावं लागतंय. धक्का लागतोय दुसरा टीम संग्राम 11 नितलस संघाला.
दुसऱ्या षटकाला सुरुवात इथून झालेली आहे. नुकताच विकेट मैदानाच्या बाहेर आलेली. भूमी 11 कुंदेपणा, संग्राम 11 इथलं या दोन टीम मध्ये मॅच तुम्ही एन्जॉय करत आहात. लेट भगवान दुले मेमोरेबल ट्रॉफी 2026 2026 स्वर्गीय भगवान दुले चषकाचा आनंद आपण घेतात. पहिल्या फेरीमधील अंतिम लढत सुरू. मॅन ऑफ द सिरीजच्या दोन बाईक्स आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत. याच विभागामध्ये एक बाईक जाईल तर एक बाईक खुल्या गटामध्ये मजा येणार आहे. जसे जसे दिवस पुढे जातील, जसं जसं संध्याकाळच्या सत्रामध्ये सामने जातात तशी मजा येणार आहे मॅचला. थांबतायत सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती विनोद आलेत. विनोद तर पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट त्याने केलेले. पहिल्याच बॉलवरती त्यांना विकेट घेऊन का संघ नायकांना आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पॉवर प्लेच्या या दुसऱ्या षटकामध्ये आणलेले, त्याचं उत्तर त्यानं मैदानाच्या आतमध्ये दिलेलं आहे. धावसंख्या ही आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे ती 6 या धावसंख्येवर. हाफ ट्रॅकर होता, समजू शकलेले नाहीये ट्रॅकिंग एंडला असणारे फलंदाज प्रतीक की नक्की चेंडू गेला कुठे. टप्पा पडल्याच्या नंतर थोडस वळण घेणारा हा चेंडू होता. अपरकट करायचं जरूर होतं. टप्पा पडल्याच्या नंतर ज्याप्रमाणे चेंडू टर्न घेतला, बादशाह अगदी वरच्या बाजूला चेंडू आदळला. बादशाह अगदी हँडलला चेंडू आदळला आणि त्यानंतर एक सिंगल कंप्लीट होता. सनेकच्या मदतीनं टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 7 या धावसंख्येवरती. 7 ऑन स्कोर कार्ड. सेकंड ओव्हर दुसरं षटक सुरू आहे. लॉफ करतात, बघूयात प्रॉपर टायमिंग की मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक जज करतात, त्यांना बीट करून त्यांच्या मस्तकावरती दस्तक देत बॉल टाळा बाय बाय करत हटकार. फलंदाज कुणालच्या बॅटमधून आक्रमण करण्याचा प्रयत्न. पुढच्या पायावरती थोडासा पाय स्ट्रेच करत असताना वर ट्रान्सफर केला मागच्या पायांवरती. डॉट बॉल. 13 आहेत आतापर्यंत धावसंख्येवरती. मिड ऑफ वरती ठेवण्यात आलेला, मिड विकेट वरती ठेवण्यात आलेला. शॉर्ट कव्हर पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, फर्स्ट स्लीप, विकेट किपर, त्यानंतर लेग स्लीपला एक खेळाडू आहे. पुढे येऊन एक्स्ट्रा कव्हरला उडवायचं होतं. आधीच फुटवर्ड रीड केले होते गोलंदाज सेकंड ओव्हर मध्ये असणारे विनोदनं. त्या कारणास्तव टप्पा थोडासा पाठी घेतला, एक्स्ट्रा बाउन्स मिळाला. वेगाने टाकलेला हा चेंडू आला डॉट. लॉफ करण्याचा प्रयत्न. ट्रॅकिंग एंडला डिमांड करण्यात आलेले, विकेट किपर एंडला थ्रो जरूर करण्यात आलेला. गोलंदाजांकडून बॉलर एंड कडून विकेट किपरला थ्रो करण्याची डिमांड करण्यात आलेली. ओव्हर कंप्लीट 2 षटकांचा खेळ. 2 षटकांच्या पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर कुंदे संघाच्या दोन्ही गोलंदाजांनी इकॉनॉमिकल षटक इथून फेकलेला आहे. आफ्टर एंड ऑफ सेकंड ओव्हर 2 गडी बाद 15, 15 लॉस ऑफ 2 विकेट्स. गोलंदाज सर सदानंद आलेले. हाफ ट्रॅकर हुक करायचं होतं, लाऊड अपील करण्यात आलेले. निघाले फलंदाज
कॉट बियांच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का बसलेला फलंदाज बाद. पंधरा या धावसंख्येवरती सुरुवात झालेली आहे तिसऱ्या षटकाला. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती विकेट. सदानंद बॉलिंग करतात, लेफ्टी गोलंदाज आहेत. शोल्डरचा पॉवर इस्तेमाल करत एक्स्ट्रा बाउन्स दिला चेंडूला. गुड लेंथ वरून भरपूर चेंडू बाउन्स झाला. ओमकार पाटील नवीन फलंदाज आलेले आहेत 5व्या क्रमांकावरती. बघूयात कुणाल नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. तो ओमकारला आता स्ट्राईक मिळते. सदानंद बॉलिंग करतात ओव्हर नंबर 3 मध्ये. हाफ ट्रॅकर खेचून मारलेला हुक करत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट कळत असताना ठोकला आल्याला ओमकारनं षटकार. चेंडूची डिमांड कदाचित मैदानाच्या आतमध्ये केली जाते. ओमकार पाटील खेचून मारला. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट कळत असताना ठोकला षटकार. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 21 या धावसंख्येवर. आक्रमण होत असताना आता सदानंद यांच्या विरोधामध्ये ओमकार पाटीलनं नुकता षटकार ठोकला. टोटल 21 वेगवान टाकलेला. आता ओ द स्टम्प्स आलेले आहेत. एवढा अपील करण्यात आली होती लेग बिफोर द स्टम्प साठी देखील. विकेट किपर इंटरेस्टेड होते. बॉलवरती सिंगल लेग बाईटच्या स्वरूपामध्ये येत असताना एकच्या मदतीनं 22 बनला. 22 22 दोन्ही ताकदवर संघ मैदानाच्या आतमध्ये कुठल्याही क्षणाला काही घडवण्याची क्षमता असणारे दोन संघ. जरी आता नेतृत्व संघ थोडासा दबावामध्ये असेल तर अजूनही अंतिमचे 2 षटक येणं बाकी आहे. उडवला चेंडू प्रॉपर स्लॉट मध्ये आलेला. ओव्हर पिचला लॉफ करत असताना काउफेस सीमा पार. हाय अँड हँडसम सिक्सर. आक्रमण करण्याचा प्रयत्न सरळ उडवला. खास डीके सरांसाठी, डीके जे आपले मुख्य अंपायर आहेत त्यांच्यासाठी सॉन्ग डेडिकेट करण्यात आलेला. त्यांचा आवडतीचा संगीत डीजे मास्टरने प्ले केलेला आहे. कोणाकडून डेडिकेट करण्यात आलेलं आहे ते अजूनही नाव गुलदस्त्यात आहेत. गाणं ऐकून दोघे तिघे जण सदम्यात गेलेले आहेत. 2 रन मिळतात या चेंडूवरती. टोटल धावून पोहोचलेली ती 30 वर. लॉफ करतात, वी मध्ये खेळतात. लॉंग ऑफ इंटरेस्टेड आहेत, सरळ खेळतात. द बॉल सेट सेकंडचा कॉल नॉन स्ट्रायकिंग एंडला पहिल्या अटॅकमध्ये गॅदर केलेला आहे. फलंदाजीतून बाद ओमकार पाटीलचा धोक्याची धाव इथून त्यांना मैदानाच्या बाहेर परतवण्यासाठी पुरेशी ठरलेली आहे. फलंदाज बाद. 1 धाव घेण्याचा प्रयत्न
कोलते चेंडू व्ही मध्ये सॉफ्ट हँड ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑनला थोडीशी मिस्टेक झालेली आहे. पाठीमागे क्षेत्ररक्षक पोहोचतात. अनऑर्थोडॉक्स बाउन्स झाला खेळाडूच्या समोरून. कारणास्तव 2 धावा या बॉलवरती नक्की कंप्लीट करतात. 2च्या मदतीनं 33 बनलेल्या. गोलंदाज तयार. लॉफ करतात. हवेत आक्रमण केलेला प्रॉपर कनेक्ट झालेला चेंडू चाललाय सरळ लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. वन मो बिग हिट, वन मो सिक्सर. अतुलच्या पाठमधून विध्वंसक फटका इथून आलेला. लॉंगॉनला षटकार आला 6च्या मदतीनं 39 इथून बनलेला. आक्रमण करण्यात आलेला. काटेनं उडवलाय. आणखीन एक वृष्या साह्यानं लॉंगॉन सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक विध्वंसक फटका. वन मो बिग हिट, वन मो सिक्सर. विरोधामध्ये काटेचं आक्रमण सलग 2 इथून ठोकलेले आहेत. बॅक टू बॅक 2 फेकलेले. टीमची टोटल जाऊन पोहोचलेले 45 वर. आणखीन एकदा होतो एक्स्ट्रा कव्हर मध्ये इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट इज दॅट. सलगचा तिसरा काटेच्या बॅटमधून आलेला करवळच्या क्रीडांगणाचा एक्स्ट्रा कव्हरला आलेला सुंदर षटकार. लिहिलं होतं कॅपिटल लेटर्स मध्ये क्लास. एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट षटकार डोकलेला प्रॉपर कनेक्ट झालेला आहे चेंडू. तडपतीये बॅट मैदानाच्या आतमध्ये काटेची. उडवला. आता एलिव्हेशन कदाचित कमी आहे. हवेत कळलेत. 2 खेळाडू इंटरेस्टेड आहेत. लॉंगॉनच्या खेळाडूने जज करतात. पकडली सेकंड अटेम्प्ट मध्ये जेल. फलंदाज बाद. काटेची शॉर्ट अँड स्वीट इनिंग इथून कंप्लीट झालेली आहे. षटकार हॅट्रिक ठोकत काटे परतलाय मैदानाच्या बाहेर. 51 ला लागलाय. संग्राम 11 नितल संघाला धक्का 5वा. फलंदाज बाद. आवडले असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत. आधी स्लॉट मध्ये आला. ऑन साइडला लॉफ्टेड ड्राईव्ह खेळत असताना षटकार. वृषा सायने फ्लिक ऑफ द वृष षटकार. एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट षटकार. 3 षटकार ठोकून काम तमाम केलेले काटेनं. विकास पावशे नवीन फलंदाज. हो आता पावशेचा धमाका. खराब होता चेंडू आणि त्याच्यावरती प्रत्युत्तर देत असताना लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे फटका. विकासचा षटकार. करा ऑर्गनायझिंग कमिटी.
पुढची लढत गावदेवी नारायण बनाम पियुष 11 SBCC उंबरोली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करत आहोत की आपण टॉस करण्यासाठी उपस्थित व्हावं. बॅकफुटला जात स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. वाईट बॉल पंचांचा इशारा. एक्स्ट्रा रन. टीमची धावत संख्या इथून जाऊन पोहोचलेली 1च्या मदतीनं 58 या धावत संख्येवरती 58 ऑन स्कोर कार्ड. झालेल्या ओव्हर नंबर 5 मध्ये आता गोलंदाजी मार्क वरती करण आले कुंदे टीमच्या वतीनं. हाफ ट्रॅकर एक्स्ट्रा बाउन्स. पंचांकडे आपण पाहूयात. वाईट बॉल पंचांचा इशारा. दोन्ही हात जमिनी लगत पंचांचे समांतर होत असताना एक्स्ट्रा रन. बॅक टू बॅक 2 वाईट बॉल इथून फेकलेले. टीमची धावत संख्या जाऊन पोहोचले 2 वाईटच्या मदतीनं 59 वरती. धावा नव्हत्या 3 ओव्हरमध्ये. काटेनं मैदानाच्या आतमध्ये 3 विध्वंसक ठोकले आणि त्याच्यानंतर संघ आता एक सन्मानजनक धावेकडे वाटचाल करत असताना अंतिम षटक पुन्हा एकदा बॉल होतं. या हाफ ट्रॅकर खेचून मारण्याचा प्रयत्न. वेगानं परफ्यूम चेंडू चालला बरोबर विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू आलेला 59 ला 5 गडी बाद. बघूयात या ओव्हर मध्ये कितीपर्यंत धाव वसूल करतात. कसं कमबॅक आपल्या टीमला करण मिळून देईल. ड्रॉप करायचं होतं. समोरून चेंडू राईज झाला. या टप्प्याच्या शोधामध्ये कदाचित करण होतं. मागाशी 2 वाईट टाकण्याच्या पूर्वीपासून 2 डॉट बॉल त्याने सलगचे फेकलेले. स्ट्रायकिंग एंडला कुणाल बॉलिंग करतो. करण ऑन स्ट्राइक आहे कुणाल. बघूयात विकास काही ना काहीतरी सूचना देत असताना सलगचे 2 निर्धाव फेकलेले इथून करणनं कमबॅक करत असताना आपल्या टीमसाठी. ओव्हर नंबर 5 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 6 ओव्हरऑल डॉट चेंडू आतापर्यंत कुणाल केलेला. 2 षटकार त्याच्या बॅटमधून जरूर आलेत. इंडिव्हिज्युअल विचार जर त्याचा केला तर ओव्हरऑल 17 त्यानं बनवलेला आहे. नारायण बनाम पियुष 11 उंबरोली या 2 टीम मध्ये पुढची लढत. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस करण्यासाठी उपस्थित व मध्यांतर मध्ये टॉस होणं गरजेचं. टॉप करण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर लुक. टॉप एज. पहिली कंप्लीट. सेकंडचा कॉल. बघूयात 2 तर पूर्ण केलेले आहेत. कॉल तिसऱ्याचा डायरेक्टेड बनलेली आहे. तिसऱ्यासाठी निघालेत. बघता बघता 3 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. स्ट्रायकिंग एंडला थ्रो करण्याच्या ऐवजी जर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती जर थ्रो आला असता तर कदाचित विकासला नॉन स्ट्रायकिंग एंड सोडण्यासाठी संधीच मिळाली नसती. परंतु या ठिकाणी थोडीशी मिस्टेक होत असं नाहीच तर प्रेशराइज क्रिकेट आहे. प्रेशर बांधल्याच्या नंतर चांगले चांगले खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चुकी करत असतात. ती छोटीशी चुकी बघूयात आता शेवटच्या टप्प्यामध्ये मागणी ठरेल. 62 झालेला. शेवटचे 3 बाकी राहतात. ओव्हर नंबर 5 ब्लाइंडेड स्ट्रोक. टप्पा पडल्याच्या नंतर कमी गतीने टाकलेला हा चेंडू. करणचं चांगलं कमबॅक. चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन. चेंडूवरती थोडाशा फिंगर रोल करत असताना फेकला डॉट चेंडू. टीमची टोटल स्थिरावली आहे ती 62 या धावा संख्येवरती. स्टील 2 टू गो. अंतिमचे 2 बाकी आहेत. अजून एकही मोठा फटका यावर मध्ये अजून तरी आलेला नाहीये. डॉफ करतात. पाणवर होता. ब्रिजच्या साह्यानं पाठवला बरोबर काउफेजच्या वरतून षटकार. सहाच्या मदतीने संघाची टोटल धावून पोहोचलेली आहे 68 या धाव संख्येवरती. 3 चेंडूंमध्ये विकासनं 2 षटकारासह 12 बनवलेल्या. आता अंतिम चेंडू बघूयात. हे गोल्डन एंड या ठिकाणी देईल का. फायनल टच. ऑफ करतात. लॉंग ऑन इन ऍक्शन. ओ गुड कॅच. भरपूर कमी वेळ होता लॉंगॉनच्या खेळाडूकडे. झेल त्या ठिकाणी पकडण्यात आलेली आहे. विकास परतेल मैदानाच्या बाहेर. पहिल्या 17चा डाव टपला. पाण्याची व्यवस्था पंचांसाठी नक्की मैदानाच्या आतमध्ये करा. ऑर्गनायझिंग टीम पहिल्या 17चा डाव टपला. पहिल्या 17च्या समाप्तीनंतर संग्राम 11 नितलस संघानं धावा बनवल्यात. 68 धावा बनवलेल्या. 69 धावा संख्येचं मोठं टार्गेट इथून ठेवण्यात आलेलं आहे. चला पुढील दोन्ही टीमचे कॅप्टन नारायण बनाम पियुष 11 SBCC उंबरली या 2 टीम मध्ये पुढची लढत. या कॅप्टन टॉस करण्यासाठी
पंचांसाठी पाण्याची व्यवस्था करा. अंपायर साठी पाण्याची व्यवस्था करा. अडुसष्ट बनलेला 2 धावांची पेनल्टी भूमी इलेव्हन कुंदे संघासाठी आहे. 2 धावा आपण ऍड करत आहोत. 70 बनलेल्या आहेत. एकाहत्तर धावसंख्येचं 70 बनलेल्या 71 धावसंख्येचं टार्गेट इथून ठेवण्यात आलेलं आहे. या करूयात पुढील सामन्याच्या दोन्ही टीम मध्ये टॉस. टॉस आपण करत आहोत. श्रीमान राहुलजी चव्हाण सर यांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. नारायण बनाम पियुष 11 SBCC उमरोली. बघा 4 ओव्हरची लढत आहे, त्या आधारे तुम्ही डिसिजन घ्या. टॉस जिंकलेला पियुष 11 SBCC उमरोली संघानं. नारायण संघानं टॉस जिंकलेला. चला चला बॅट्समन जाऊदात लगेच मैदानाच्या आतमध्ये. ऑन स्क्रीन तुम्ही पाहतात स्वर्गीय भगवान धुळे स्मृती चषक 2026च्या प्लेअर ऑफ द टुर्नामेंटच्या या 2 आकर्षक मोटरसायकल यांच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये बऱ्याचशा खेळाडूंचा सहभाग या ठिकाणी करण्यात आलेला. बघूयात बॉलची व्यवस्था करा. बघूयात बदलापूर वांगणी परिसरामध्ये कुठला खेळाडू या बाईक वरती विराजमान होईल, त्याचबरोबर या बाईक वरती कुठला खुल्या गटामधील खेळाडू विराजमान होईल. या 2 बाईक बघूयात कोणाचं स्वप्न या स्पर्धेच्या वतीनं पूर्ण करणार आहेत. मोठं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे कुंदे टीमच्या अगेन्स्ट. बघूयात भूमी इलेव्हन कुंदे संघ दावा इथून चेस करतात की डिफेंड करतात. करूयात कमेंट बॉक्स मध्ये परिवर्तन. ऐकूयात आवाज राहुल चव्हाण सर यांचा. तुम्ही ऐकतात आणि पाहतात स्वर्गीय भगवान धुळे स्मृती चषक 2026 हे भव्य दिव्य पर्व. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. महात्मा सुरुवात सलामी जोडी दाखल झाली आहे बॉलिंग ट्रॅक वरती. अतुल काठे भूषण शेलारच्या साथीनं भूषण रोहणे ही जोडी तुम्हाला मैदानात पडते पार बेल लेफ्ट आणि राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय.
या वेळेला अपील 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 फलंदाज बाद. भूषण शेलारला मैदान सोडावा लागेल. हा पलटवार. ग्रामस्थ मंडळ जोबेली खरबाई मानकिवली गावातून जे वरिष्ठ मान्यवर आलेत आपला सूर्यंती आपण यावं मंचावरती. आपलं बलपूर्वक स्वागत आहे. चला या वरिष्ठ मान्यवर आपला सूर्यंती आपण यावं मुख्य व्यासपीठावरती. पहिला झटका लवकर लागतोय. नवीन बॅटर मैदानावरती तेजस शेलार आता दाखल झाला. एक लेफ्टी बॅटर मैदानाच्या बाहेर तर दुसरा आतमध्ये. ऑन साइडला घेतला फ्लिक करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला खेळाडू उपस्थित मिळेल ती सिंगल. दुसऱ्या डाव्याचा प्रयत्न होतोय आणि दुसऱ्या डाव्यासाठी मिळेल बाल बाल बचावले गेलेत. तेजस शेलार 2 धावा त्याने बेगारा पूर्ण केल्या त्यामुळे इथून अकाउंट ओपन होतोय. कारण पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं खरं तर डॉट बॉल आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती विकेट बाली होते आणि अखेर तिसऱ्या बॉलवरती या 2 धावा मिळतात. त्यामुळे टीमची टोटल 2 धावा फलकावरती तुम्हाला पार भेटतील. चांगली सुरुवात या मॅच मध्ये केली आहे. संग्राममध्ये पण निकलस या संघाच्या माध्यमातून राईट मोर द विकेट. फुलटो सुद्धा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. गॅप मधून थर्डमॅनला गोळीच्या बेगाने बॉल फरार. चौकार. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक अतुल काठेचा फलंदाज बाद. नवीन खेळाडू मतदार दाखल होतोय. संकेत दळवी खोदून काढलाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मिडॉलला खेळाडू उपस्थित त्यामुळे इथून धाव मिळणार नाहीये. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपन्न झाला आणि पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक तुम्ही पाहताय. टीमची टोटल जोडली गेली आहे फलकावरती. 70 धावाच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 6.
निर्णय घ्या, लवकरात लवकर निर्णय घ्या. प्रमोद पावशे नेतलसचा बलिंगा बॉलिंग ट्रॅकवरती आता दाखल होतोय या मॅचमध्ये. त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. पहिल्या ओव्हरच्या 6 धाबा फलकावरती तुम्हाला पार भेटतील. 70 धाबांचं टार्गेट या मॅचमध्ये आपण पाहतोय. त्या 70 धाबा चेस करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 आल्यात. साखीवरती भूषण रोहणे यांच्या डाबाने संघ ओळखला जातो. ते मैदानावरती दाखल झाले. त्या मॅचमध्ये कमबॅक करायचा प्रयत्न राहील या शंकात नाही. सर अधिकचा वेळ बिलकुल खर्च करू नका. लवकरात लवकर मॅच सुरुवात करायची आहे, कारण अजूनही आपल्याला जवळजवळ 3 मॅचेस कव्हर करायचे आहेत. ते 3 मॅचेस कव्हर झाल्या पाहिजेत. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट मॅच तुम्हाला पार पाडेल. खरं तर नारायण संघाने टॉस जिंकला आणि निर्णय घेतलाय बॅटिंग करण्याचा. राईट नंबर विकेट. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती बॅटला हलकसं चुंबन घेऊन बॉल चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. त्यामुळे भूषण रोहणेला परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. बॅटर मैदानावरती विकी शेलार. शेलारचा वार पाल मेल तिथून मात्र पलटवार टीम नितलस संघाचा या मॅच मध्ये कमबॅक करायचा प्रयत्न करतोय. पहिल्याच बॉलवरती बलिंगाला इथे विकेट मिळते. त्यामुळे तुम्ही पाहता डॉट बॉल. बरोबर तयार. पुढचा बॉल जागेवर खेळायचा प्रयत्न होता. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न तुम्ही पाहताय. डॉट बॉलची समाप्ती होती या मॅच मध्ये. 5 ओव्हरची मॅच. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 70 धाबा चेस करायच्या. त्याच अनुषंगाने बॅटिंग व्हायला हवी. अद्याप आपण पाहतोय कल्याण ग्रामीणचा संघ मैदानावरती खेळतोय. टिटेवाळा भागातून संघ दाखल झालाय. मुंबई 11 कुंदे त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय संघ मैदानावरती खेळत असताना पनवेल तालुक्यातील एक ताकदवर संग्राम 11 नितलस. ड्राइव्ह केला ऑन साइडला अंडरचा फटका तुम्ही पाहताय. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होईल. डिपीतून खेळाडू पोहोचतोय. एक सिंगल मारी. दुसरीचा प्रयत्न होता पूर्णपणे नकार दिला. त्यामुळे मिळते ती फक्त सिंगल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक देखील टीमची टोटल आता पुढे सरकत असताना स्कोरबोर्ड वरती 7 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. पहिल्या ओव्हरच्या अंती फक्त 6 होत्या. या ओव्हरमध्ये आता एक धाव इथे एक पडत असताना टीमची टोटल तुम्हाला पार मिळेल. 7 धाबा फलकावरती जोडल्या जातील. पीयूष 11 SBCC उमरोली आणि त्यांच्या विरोधात तितकाच ताकदीचा संघ तुम्हाला पार बेल आई गावदेवी क्रिकेट संघ नारेन. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच आपल्याला जरूर पार मिळेल. सेकंड राऊंडची पहिली मॅच आपल्याला पार मिळणार. एक सिंगल येथे देखील डॉट बॉल. 7 धावा फलकावरती जोडल्या जातील. प्रबोध पावशी राईट ऑन द विकेट. फुल टॉस होता. ऑन साइडला खेचलाय पायावरचा बॉल. ऑन साइडला फेकून दिलाय. बॉल जाईल सीमा रेषेवर. षटकार.
3 अतुल अतुल काठे. 12 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 12 बॉल मध्ये आपण पाहतोय धावफलक तुम्हाला 12 मिळेल 13 धाबा. या बॉलला देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुढे फर्स्टला आणि अखेर एक सिंगल भीती आहे. सिंगलच्या साथीने धावफलक तुम्हाला 12 मिळेल. टीमची टोटल 14 धाबा. धावफलकावरती 12 भीती आहे. 70 धाबाचं टार्गेट होतं. या मॅच मध्ये 68 धाबा बनवले आणि अखेर 2 धाबाची पार्टी आपण पाहिली आहे. त्यामुळे 71 धाबाचं टार्गेट या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर बॉल खेचला ऑन साइडला बट विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर. संकेत दळवीच्या बॅटमधून बॉल सीमा पार षटकार. षटकाराला धावफलक पुढे सरकतोय. 20 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. संकेत दळवी बिगिट करण्याचा प्रयत्न होता. या वेळेला देखील आय थिंक चर्याला चेंडू घासून पॉइंट क्षेत्रामध्ये दाखल झाला, परंतु तिथे धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. टीमची टोटल 20 आकड्यावरती तुम्हाला पार पडली. या मॅच मध्ये अजूनही 51 धावाची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 16 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. त्यामुळे 16 बॉल मध्ये 51 धाबा इथून चेस करावा लागतील. बॉलिंग ट्रॅक वरती अतुल काठे दाखल होते या मॅच मध्ये. चांगला खेळ त्यांनी दाखवलाय अतुल काठेनं. राईट ओव्हर द विकेट. या वेळेला देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अपील होतीये. सहमत नव्हते. एक सिंगल तर बाळी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल आणि 2 धाबा प्रचंड वेगाने एकपडे जातील. आय थिंक बॅट कट होती, त्यामुळे पंचांनी कोणत्याही प्रकारचा इशारा केला नाहीये. लेग बायच लेग बायच्या स्वरूपात 2 धाबा एकपडे जातील. 2 धाब्याच्या साथीनं आता धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती जाऊन पोहोचतीये 22 धाबा. 22 धाबा टीमची टोटल तुम्हाला 12 मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा दाखल होतोय गोलंदाज अतुल काठे. राईट ओव्हर द विकेट. यावेळेला फटका चांगला ऑन साइडला गॅप मध्ये खेळाचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचतोय डीप मधून. खराब फिल्डिंग. बॅकअप चांगला पार मिळतो तरी देखील बॉल जाईल सीमारेषा पार. चौकार. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली, त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचेल. टीमची टोटल आता स्कोर कार्ड वरती 27 धावा जोडल्या जातील. अतुल काठेला तुम्ही पाहताय थोडीशी लाईन खराब, त्यामुळे आपण पाहिलं एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव त्याने बहाल केली. इथे देखील ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. पंचाकडे दात भागतायत, परंतु पंच सहमत नव्हते, त्यामुळे इथून अजून एक डॉट बॉल ची समाप्ती होत असताना 3 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. धावफलक तुम्हाला 12 मिळेल. टीमची टोटल 27 धाबा धावफलकावरती जोडले जातील. या बातमध्ये आपण पाहतोय 12 बॉलचा खेळ आता शिल्लक या बातमध्ये आणि 44 धाबाची गरज आहे. पाण्याची गरज असेल तर पाणी घेऊन जा, परंतु लवकरात लवकर, वेळ आपल्याकडे कमी आहे.
बॉडी ट्रॅक वरती साहिल दरे पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. बिडॉनचा खेळाडू पुढे सरकतोय. सिंगल मिती आहे. दूरवरून लॉंगॉनवरून एक खेळाडू पोहोचला तर एक मिड विकेट वरून पोहोचलाय. त्यामुळे इथून फक्त सिंगल मिती आहे आणि सिंगलच्या साथीला धावफलक देखील पुढे सरकत असताना टीमची टोटल आता जाऊन पोहोचले फलकावरती 28 धाबा. 2 ओव्हर मध्ये आपल्याला आपण पाहतोय खरं तर इथून 44 धाबा चेस करायचे. त्याचा ऋषेकरनं बॅटिंग व्हायला हवी, परंतु आतापर्यंत आपण जर पाहिलं तर एकदा व्यती 11 बॉल 43 धाबाची गरज या मॅच मध्ये. साहिल दरे बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. समोर संकेत दळवीच्या बॅटमधून 2 षटकार आले. तोच खेळाडू तुम्हाला बारमेल वरती दाखल होतोय. राऊंड द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल आडवा बॅटनं खेचायचं होतं, नाही जमलं. संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा, त्यामुळे बॅटम पार्टच्या बदल भन्नाट वेग. चांगली बॉलिंग करतोय या मॅच मध्ये साहिल दरे. बरोबर यार, गुडघा टिकून खेळण्याचा प्रयत्न होता आणि अखेर डॉट बॉल. स्पर्धेमध्ये तर करंजी धुळे यांच्या खांद्याला खांदा लावत असताना सुधीर शेठ धुळे यांची कामगिरी मोठी आहे, त्यामुळे त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. आडवा बाटा खेचला, डीपमधून खेळाडू पोहोचतील लॉंगॉनला. सिंगल मिळते, सिंगल मिळते. सिंगलच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकत असताना विश्वनाथ आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. ओव्हर नंबर 4चा खेळ देखील इथे समाप्त होतोय आणि 4 ओव्हर अंतिम धावफलक ओव्हर नंबर 5चा खेळ तुम्हाला बारमॅन बॉल ट्रॅक वरती ओमकार आणि पहिल्या बरोबर एक सिंगल व्यक्ती आहे. 6 बॉलचा खेळ शिल्लक होता, आता 5 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये 5 बॉल मध्ये धाबा तुमचे करावा लागतील 41. 5 बॉल मध्ये 41 धाबा कठीण असं आव्हान आहे, परंतु शेवटच्या बॉल पर्यंत आपण सांगू शकत नाही. 4 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. थोडस खेळीमेळीचं वातावरण आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सामना देखील एक तर्फा आहे.
कधील काही बॉलचा खेळ आता शिल्लक. शेवटचा बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. या वेळेला देखील डॉट बॉल आणि अभिनंदन. सामना जिंकला टीम संग्राम इलेव्हन नितलस संघाने. अभिनंदन शैलूदादा पावशे, अभिनंदन सचिनदादा पाटील टोंडरे. तर हार्ड लक टीम भूमी इलेव्हन कुंदे. चला लवकरात लवकर माता सुरुवात करा. आणि टीम उमरोली फक्त 12 मिनिटांमध्ये 3 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत, त्यामुळे 4 मिनिटांसाठी तुम्हाला एक षटक टाकायचं आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. सर्वांसाठी हा नियम सेम आहे, कारण